नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मुलांच्या लहान भुकेसाठी आणि अगदी 10-15 मिनिटात बनणारी पोटॅटो क्रंची बॉल। त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे मी 4 बटाटे घेतले, अर्धी वाटी दही, 1 चमचा मैदा, 2 चमचे तांदळाचं पीठ, टेस्टसाठी मीठ, 1 हिरवी मिरची घेतली आणि 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 कांदा घेतलेला आहे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम बटाट्याची साल काढून ते किसून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊया। खीस असता पाण्यात टाकायचा। बटाट्याचा किस करून झालेला आहे। आता आपण पाण्यामध्ये जो किस टाकलेला होता त्याला असं रुमालामध्ये घेऊन त्याचं पाणी निथरून घ्यायचं। जेणेकरून हा किस पूर्ण कोरडा झाला पाहिजे। असा मोकळा मोकळा आणि कोरडा झाला पाहिजे। आपण आता या बटाट्याच्या किसामध्ये साहित्य मिक्स करून घेऊया। सर्वप्रथम 2 चमचे आपण तांदळाचं पीठ मिक्स करूया। 1 चमचा मैदा टाकला, अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकली, अर्धा चमचा जिरे पूड टाकली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली, थोडासा कढीपत्ता टाकायचा, अर्धा चमचा तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, टेस्टसाठी मीठ टाकायचं आणि असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं।
जेणेकरून असे त्याचे छोटे छोटे बॉल बनले पाहिजेत। अशा प्रकारे इथे मी आधीच पोटॅटो बॉल हे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते तळून घेऊया। ते मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पोटॅटो बॉल हे सिम गॅसवरच तळायचे, जेणेकरून ते आतून कच्चे राहिले नाही पाहिजे। तुम्ही माझा व्हिडिओ तर बघता पण लाईक करत नाही, शेअर करत नाही, कमेंट करत नाही, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे असे छान लाल झाले पाहिजे। हे तेलावरचे बुडबुडे जेव्हा कमी प्रमाणात दिसतील तेव्हा असे समजायचे हे पोटॅटो बॉल तयार झालेले आहेत। आणि आता आपण हे काढून घेऊया। बघा किती क्रंची झालेले आहेत। सगळे पोटॅटो बॉल हे तळून तयार झालेले आहेत। चला तर आपण आता पोटॅटो क्रंची बॉलला फोडणी देऊया। त्यासाठी आपण सर्वप्रथम दह्यामध्ये थोडंसं तिखट, थोडी हळद, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, थोडंसं जिरेपूड आणि थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया आणि दही चांगलं फेटून घेऊया। तर आपण यामध्ये मी पॅन गरम करायला ठेवलं होतं, लसण टाकूया, लसण, हिरवी मिरची, कांदा टाकूया, कांदा छान गुलाबी होऊ द्यायचा। कांद्याचा कलर बदलला की आपण तीळ टाकूया, आणि यामध्ये आपण आता हे दह्याचं सारण घालूया। थोडं होऊ द्यायचं। आणि आता आपण यामध्ये हे पोटॅटो बॉल घालूया। हे चांगलं मिक्स करून घेऊया।
छान मिक्स करायचं। हे पोटॅटो क्रंची बॉल आता तयार झालेले आहेत। आपण आता डिश सर्व करून घेऊया। आज मी पोटॅटो क्रंची बॉलची रेसिपी तयार केलेली आहे। ती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।